आपण बायकांना रोज एकच विचार पडतो की आज जेवण काय बनवायचं. रोज काय असं नवीन नवीन बनवायचं जेणेकरून सगळे आवडीने खातील. आणि सध्या पाऊस खूप जोराने चालू असल्यामुळे मी थोडासा कंटाळाच केला मार्केटमध्ये जायला. त्यामुळे घरात काही भाजी पण नव्हती. तर मग मी ठरवलं की आज बटाट्याचीच भाजी करूया. पण नेहमीची तीच पिवळी भाजी केल्याने कधीकधी आपल्याला कंटाळा येतो. सो आज मी रेस्टॉरंट स्टाईल बटाटा भाजी बनवते. तर रेस्टॉरंट स्टाईल बटाटा भाजी बनवण्यासाठी इथे आपण एक 4-5 बटाटे उकडून घेतलेत. त्याच्या साली काढून त्याच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत. ह्याच्यात आपण आता घालूया चवीनुसार मीठ. आपण घेऊया थोडीशी हळद. त्याचबरोबर आपण घालणार आहोत काश्मीरी चिली पावडर. हे सगळं घातलं की आपण बटाटे थोडेसे असे कालवून घेऊ त्याच्यात. तुम्ही हाताने चमच्यानी कसंही तुम्ही करू शकता. आपण थोडेसे हे बटाटे मॅरिनेट व्हायला ठेवणार आहोत ह्याच्यात, जेणेकरून ह्याचा छान रंग येईल. जेव्हा आपण तेलामध्ये बटाटे फ्राय करू तेव्हा छान रंग येईल. आपण एका बाजूला तेल गरम करायला ठेवलं आहे, तोपर्यंत आपण हे बटाटे असेच ठेवून देऊया मॅरिनेट व्हायला. साहित्यामध्ये आपण एक 4-5 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. एक छोटासा अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण घेतलेले आहेत काजू आपण एक अर्धा तास भिजवून ठेवलेले. तर हे सगळं साहित्य आपण मिक्सरला चांगलं बारीक वाटून घेणार आहोत. तर हे मी सध्या बाजूला ठेवते. त्याचबरोबर मी एका टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला अर्धा वाटी दही घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ, थोडासा गरम मसाला, आपण एक अर्धा चमचा गरम मसाला घेतो आहे. अर्धा चमचा हळद घेतो आहे. आपण एक अर्धा चमचा आपण काश्मीरी चिली पावडर घेतो आहे. हे सगळं दह्यामध्ये घालून आपण चमच्याने व्यवस्थित हे सगळं एकजीव करून घेणार आहोत. हे सगळं दह्यामध्ये आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की आपण वाटण करून घेऊया. त्याचबरोबर आपण तेल गरम करायला ठेवलेलं, तर त्यात आपण बटाटे फ्राय करायला घेणार आहोत. आपण जे काजू भिजवलेले ते लाल मिरची, हिरवी मिरची, आलं, ह्या सगळ्याची आपण मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं. आता आपण ह्याच्यात जे बटाटे मॅरिनेट करून ठेवलेले ते आपण फ्राय करायला घेणार आहोत. तर सगळे बटाटे तेल गरम झाल्यावर त्याच्यात आपण थोडेसे 5-7 मिनटं फ्राय करून घेणार आहोत. या बटाट्यांना आपण मॅरिनेट करून ठेवलेलं, तर तेलामध्ये असं फ्राय केल्याने त्यांना छान रंगही येतो आणि ते थोडेसे क्रिस्पी होतात. त्यामुळे ते खूप छान लागतात. तर एक 5 मिनटं आपण ह्यांना असेच सोडून देऊ, जेणेकरून हे थोडेसे क्रिस्पी होतील. आपले बटाटे छान खरपूस असे भाजून झालेले आहेत आणि मस्त सुगंधसुद्धा येतो आहे. तर हे बटाटे आपण एका डिशमध्ये आधी काढून घेऊया. आपण ह्याच तेलात आता फोडणी घालणार आहोत. तर पहिले हे बटाटे आपण बाजूला करून घेऊ एका डिशमध्ये आणि मग फोडणी घालायला घेऊ. बटाटे फ्राय केलेल्या तेलातच आपण जे आता वाटण बनवून घेतलेलं, काजू, मिरची, आलं वगैरे, ते आपण मस्त आता तेलामध्ये घालूया फोडणीला. ते वाटण घातल्यानंतर आपण ते चमच्यानी असंच परतवत एक 5 मिनटं ह्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. काजूचं वाटण आपण तेलामध्ये छान परतवून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यात टोमॅटो प्युरी घालूया. जी आपण एका टोमॅटोची प्युरी करून घेतलेली ती आपण घालतो आहे. त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यात आता थोडंसं पाणी घालायचं आहे. तर ज्या बाउलमध्ये वाटण होतं त्याच्यात थोडंसं वाटण राहिलेलं होतं, तर त्याच्यातच मी पाणी घालून तेच पाणी मी घेते. हे घातल्यानंतर आपण तिन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स करून ह्याला एक उकळी येईपर्यंत आपल्याला असंच ह्याला चमच्यानी ढवळत राहायचं आहे.
आपल्या ग्रेव्हीला उकळी आल्यावर मी आता गॅस बंद केलेला आहे, कारण आपण आता ह्याच्यात दही घालणार आहोत. आपण दह्यामध्ये मसाला हळद वगैरे घालून मिक्स करून ठेवलेलं ते दही आता आपण ह्याच्यात घालूया. कधी पण दही तुम्ही कुठल्याही भाजीला किंवा कुठल्याही पदार्थाला घालत असाल तर तेव्हा गॅस बंद करूनच घाला, नाहीतर चालू गॅसमध्ये ते फाटतं. दही व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आपण आता गॅस चालू करतो आहे. गॅस चालू करून आपण हे उकळी येईपर्यंत आपण ह्याला ठेवून देणार आहोत शिजायला. आपण ह्याच्यावर झाकण ठेवू शकतो. असं उघडं ठेवून तुम्ही शिजवलं तरीही चालेल, पण मी झाकण ठेवते. झाकण ठेवून आपण एक 5-7 मिनटं ह्याला उकळी येऊन देऊया. आपण ग्रेव्ही शिजायला ठेवून एक 5-7 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढून बघूया. आपली ग्रेव्ही मस्त उकळायला लागली आहे. आता आपण ह्याच्यात जे बटाटे फ्राय करून ठेवलेले ते आपण घालूया. आपले बटाटे आपण ग्रेव्हीमध्ये घालून झालेत. आपण आता ह्याच्यात थोडंसं मीठ घालूया. आपण मगाशी बटाट्यांना मीठ लावलेलं मॅरिनेट करताना, त्याचबरोबर आपण दह्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं, तर त्या अंदाजानेच थोडंसं मीठ घाला. किंवा जर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही थोडंसं ग्रेव्ही टेस्ट करून बघा. मीठ कमी वाटलं तरच मीठ घाला. मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित आपण मिक्स करून ह्याला एक झाकण ठेवून पुन्हा एक 5-7 मिनटं आपण हे शिजायला ठेवून देऊ. एक 5 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढून बघूया. अरे वा, आपली भाजी छान शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता रंगही किती सुंदर आला आहे त्याला, आणि ग्रेव्हीसुद्धा एकदम थिक झाली आहे. या स्टेजला आपण गॅस बंद करूया. एकदम रेस्टॉरंट स्टाईल भाजी दिसते आहे. रेस्टॉरंटमध्ये तुम्ही गेलात की अशीच ग्रेव्ही देतात. मोस्टली भाज्यांमध्ये ती लोक सेम टाईपची ग्रेव्ही वापरतात. तर आपली भाजी तयार आहे. आपण आता ह्याला कोथिंबिरीने गार्निश करून घेऊ आणि मग ह्याला आपण सर्व करून घेऊया. तर अशा पद्धतीने तयार आहे आपली रेस्टॉरंट स्टाईल बटाटा भाजी. तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून पहा. तुम्हाला खूप आवडेल आणि मुलंसुद्धा खूप आवडीने खातील. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू. थँक्यू.